कसं वाटतंय माझं घर तुला? छोटस आहे पण तू कम्फर्टेबल आहेस ना नक्की? अगं मी कम्फर्टेबल आहे आणि तू मदत केलीस तेच खूप आहे. नाहीतर एवढ्या लेट सुटून मी घरी पोहोचलीच नसतेस. तू तुझ्या घरी आणलंस त्याच्यासाठी थँक्यू. घर छोटं आहे पण खूप छान ठेवलंस तू. थँक्यू. आता बस, जा तू फ्रेश हो जा पटकन, नंतर मी फ्रेश होते. पण एकटे राहण्याची मजा वेगळीच आहे ना. कोणाची झंझट नाही किंवा घरी आल्यानंतर एकटी कोणाची किरकिरही नाही. छान वाटत असेल ना तुला? माझ्या घरी जे येतात ना ते असंच बोलतात की तू ना एकटी राहतेस, तुझी खूप मज्जा असेल, तुला खूप फ्रीडम असेल ना, कुठे जाताना कोणाला सांगायला पण नको, स्वतःचं जेवण स्वतःच करायचं आणि खायचं. पण खरं सांगू का, असं काही नाहीये ग, एक मजबुरीच समज. मजबुरी म्हणजे समजलं नाही मला. अगं म्हणजे बघ ना, जॉब साठी इथे थांबलोय आपण, ओके. तर डोक्यात सारखं आई पप्पांचा विचार असतो. माझे आई पप्पा गावी राहतात, की ते कसे असतील, काय करत असतील, स्वतःची काळजी घेत असतील ना. त्यात मी कधी आजारी पडली तर मला सर्व स्वतःच करावं लागतं. मग थोडं वाईट वाटतं, बाकी काही नाही. सॉरी यार, खरंच सॉरी. मी असं तुला नाही बोलायला पाहिजे होतं. खरंच सॉरी. अगं सॉरी नको बोलू, ठीक आहे ना, मला आता सवय झालीये. पण मी खूप लकी आहे ग की माझ्या मी पॅरेंट्स सोबत राहते. थँक गॉड. हो, तू खूप लक्की आहेस की तुझ्या आई पप्पांसोबत तू राहतेस. काय बनवू खायला ग? तू बनवणार? हो मग, जो कामावर टिफिन खातेस ना तो मीच केलेला असतो. भारी आहेस यार, तुला सर्व येतं. सर्व येतं मला. आता काय खाणार ते बोल. तुला जे सर्वात चांगलं बनवता येतं ना ते बनव. पुलाव बनवू चालेल? हो चालेल. ठीक आहे. सायली, एक बोलू का? हा बोल ना. सणासुदीचं तुला खूप एकटं वाटत असेल ना? ते दुःख वेगळं आहे ग. आतापर्यंत तू माझी ऑफिस कलिग होतीस पण आता बेस्ट फ्रेंड झालेस. म्हणून सांगते, सणासुदीच्या टाइमला माझ्या घरी येत जा. मी आई पप्पांची तुझी ओळख करून देईल, म्हणजे तुला एकटंही नाही वाटणार. आणि तू एकटी नाहीयेस, मी आहे ना तुझ्यासोबत.